मे महिन्यामध्येच पडलेल्या पावसामुळे खेड दापोली या दोन शहरांना जोडणारा रस्ताच आता वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय। फुरुस गावातला हा रस्ता आहे। हा रस्ता खचला, बँक, हॉस्पिटल अशा ठिकाणी जाणंही आता शक्य होत नाहीये। त्यामुळे इथल्या स्थानिकांची मोठीच पोटी झालेली पाहायला मिळते। नागरिकांनी याच्याबद्दल खेद व्यक्त केलेला आहे। ज्याने रस्ता बनवला त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा अशी मागणी सुद्धा इथले गावकरी करतात। त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। पाहूयात काय म्हणतात। मी सध्या खेड तालुक्यामध्ये आहे आणि आपण बघतोय की खेड तालुक्यातील हे फुरुस हे गाव आहे। आपण बघतोय की हे गाव या ठिकाणून चालू होत आहे आणि जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर परिसरामध्ये वसलेलं हे असं गाव आहे। मात्र या गावामध्ये या ठिकाणी असलेला एक जुना ब्रिज होता जो पाडण्यात आला होता आणि त्या ठिकाणी नवीन ब्रिजचं काम देखील सुरू करण्यात आलं होतं। मात्र पर्यायी मार्ग या ठिकाणी बनवण्यात आला होता जो 2 दिवसाच्या या पावसामुळे वाहून गेलेला बघायला मिळतोय। गावाचा विषय नाहीच आहे, हा 2 शहरांचा दापोली शहर आणि खेड शहर ह्यांना जोडणारा रस्ता आहे। ओके, आमचा फुरुस गाव हा तिथं मधोमध पडलेला आहे। आता विषय असा झाला आहे की हा वाहून गेल्यानंतर इकडचा संपर्क आम्ही तिकडे करू शकत नाही किंवा तिकडचा संपर्क आम्ही इकडे करू शकत नाही। लक्षात येते काय, कारण ब्रिटिश काळात तो बनवलेला ब्रिज जर यांना तोडायला 3 महिने गेले तर ह्या पावसाच्या काळात हे काय कंडिशनचं आणि काय क्वालिटीचं काम करणार। आम्ही कोणाच्यावर काय टीका करत नाही आणि काय नाही। तर ही जी काही अडचण आहे ती मुळात ह्या कॉन्ट्रॅक्टरने 1 महिना हा काम बंद ठेवल्याची जी काही परिस्थिती जी होती त्याची कारणं ही आज आम्हाला ग्रामस्थांना भोगावी लागतात। कॅमेरामन विक्रम सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, चिपळूण।